महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा अखेर मुंबई महापालिकेच्या ताब्यात देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा सेंट्रल पार्क, ओपन स्पेस आणि गार्डनसाठी जागा वापरली जाणार आहे। दक्षिण मुंबईतील मोक्याची महालक्ष्मी रेसकोर्सची एकूण 211 एकर जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ ला 1914 साली भाडे करारावर देण्यात आली होती। 99 वर्षांचा हा करार 2013 साली संपुष्टात आला। आता कराराची मुदत संपल्यानंतर या जागेपेक्षा 120 एकर जागा सरकारमार्फत पालिकेच्या ताब्यात देण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे। तर उर्वरित 91 एकर जागा रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबला भाडे करारावर देण्यात येणार आहे। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। पंकज, मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्सची 120 एकर जागा ही पालिकेला देण्यासाठी आता मंजुरी समोर आलेली आहे। 120 एकर जागा जी आहे ती जागा राज्य सरकारकडनं महापालिकेला देण्याचा निर्णय घेतलाय। दुसरी जी आहे ती वेस्टर्न टर्फला भाड्याने देण्यात येणार आहे राज्य शासनाकडनं। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या रेसकोर्सच्या जागेवरनं प्रचंड राजकारण जे आहे ते तापटवतं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून थीम पार्क बनवण्याची जी आहे ती भूमिका मांडली गेली। तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं तिथे सेंट्रल पार्क असावं अशी भूमिका घेतली होती। त्यामुळे या दोन भूमिकांमध्ये जे आहे ते थीम पार्क जे आहे ते अडकलं होतं। मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने त्याला मंजुरी आणलेली आहे। प्रति जर का पाठे जाऊन जर का आपण बघितलं तर थीम पार्क असावं हा प्रस्ताव आदित्य ठाकरे सत्तेत असताना त्यांच्यामार्फतच केला होता। त्याचे आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून तो प्रोजेक्ट केला गेला होता। मात्र नंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची याबाबतची भूमिका बदलली आणि थीम पार्कच्या ऐवजी सेंटर पार्क करावं अशी मागणी त्यांनी केली होती। त्यामुळे या दोघांकडनं त्याच्यावरती मोर्चे तिकडे आंदोलनं केली। तर आता तिकडे थीम पार्क होणारे झाले आणि राज्य शासनानं त्यांची 120 एकर जागा आणि थीम पार्कसाठी महापालिकेला दिलेली आहे। धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।